गाईड आहे पीसी पीसी ठीक आहे, ठेवू का? साहेब, राज्यात जर आपण पाहिलं तर त्या सीटी स्कॅन, MRI आणि एक्सरे तपासणीची जी सेवा देणारी कंपनी आहे तिने 43 कोटी खरं तर थकवलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी अनेक रुग्णांची समोर आलेले एक मंत्री म्हणून, खाता नाही एक मंत्री म्हणून काय नेमकी उपाय तातडीने सीट MRI हे जे काही आहे ते सर्वसामान्याला परवडण्यासारखं केलं पाहिजे. मुळामध्ये माझ्या जिल्ह्यापुरतं सांगायचं तर मी 50% MRI CT स्कॅन करतोय आणि त्याची उर्वरित रक्कम ही मी DPC मधून देतोय. म्हणून सरकारवर भार येऊ नये. सरकारला आता तुम्हाला बाकी सर्व योजनेमध्ये पैसे देत असता लोड येण्यापेक्षा DPC मध्ये जो काही अधिकार पालकमंत्र्याला दिलेला आहे त्यातून जर ती रक्कम अशा अडचणी येणार नाही. म्हणून थकबाकी जर वाढली की मग तिथलचे जे काही हॉस्पिटल्स आहेत किंवा इतर जे काही एजन्सी असतात ते नकार देतात आणि त्याच्यामुळे रुग्णाचा होतात. दुसरीकडे आपण पाहतोय तर महायुतीत अनेक खडाजंगी ही आम्हाला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळते. कोकणात तर हा वाद तिथल्या दोन पक्ष शिवसेना याआधी समन्वय समिती किंवा शिवसेना यांच्यातली वरिष्ठ नेत्यांसंदर्भात काही हालचाली सुरू आहेत का? ज्या गोष्टी सुरू आहेत त्यावर निवडणुकीच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब किंवा याच्या साहेबांना आधी त्याच्यामध्ये एक आचारसंहिता ठेवली की तुम्ही इतर पक्षाचे लोक घेणे देणे आपसामध्ये नाही. दुसरी की स्थानिक जे काही निर्णयाची प्रक्रिया राहते त्यामुळे झालेला हा गोंधळ आहे. आम्ही युती करा असं वारंवार सांगायचो. काही नेते सांगायचे की नाही स्थानिक नेत्यांच्या मनावर त्या युती करायची की नाही हे ठरल्या जाईल. म्हणून प्रत्येक ठिकाणी हे एकमेकाच्या विरोधात माणसं टाकलेली आपल्याला पाहायला मिळतात. दुर्दैवानं ही निवडणूक नगरपालिकेची कधी नव्हे एवढी चुरशीची झालेली आहे. आणि आता मला खंत एका गोष्टीची आहे की यापुढे अशा छोट्या निवडणुकीमध्ये सुद्धा जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो उभं राहण्याची हिंमत करणार नाही. खर्चाचा एवढा आगडोम मी प्रथमतः माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा पाहिलेला आहे. म्हणून या निवडणुका की अस्तित्वाची लढाई होती हे कळायला मार्ग आहे. वाद त्या टीकेला त्या टोकाला गेला आणि प्रत्येक जण त्या त्या पद्धतीने टीका एकमेकावर करायला लागला. आता येणारी महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, याचे सर्व पडसाद जे आहेत ना या निवडणुकीत निश्चितच होतील. या निवडणुकीत प्रामुख्याने सांगायचं झालं तर महायुतीतलेच एकमेकांच्या विरोधात आम्हाला फारसे दिसले, पण विरोधकांना स्पेसच तुम्ही दिलेला नव्हता. इतका विरोधक हे निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हतेच. कारण कार्यकर्त्याचं असलेलं वन हा ते मानवला आहे. तुम्ही पाहिलं उभाटाने कुठेही सभा केला. तुमची शरद पवारची काँग्रेस कुठे दिसली नाही, मुळामध्ये काँग्रेस कुठे दिसली नाही. आणि मग जे सत्ताधारीच आहे त्या सत्ताधारीमध्येच हे तर मान्यच करावं लागेल की थोडी स्पर्धा ही लागली गेली आणि अस्तित्व त्या ठिकाणी जाणवले सुद्धा. दुसरीकडे आपण म्हटलात आत्ताच की आता ठरलेलं आहे की या पक्षातला त्या पक्षात घेतला जाणार नाही. मात्र नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. डोंबिवलीमध्ये 2 बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एक संजय थरवाळकर आणि दुसरा त्यांचा मुलगा अभिजित आणि विकास देसले म्हणून यांचा पक्ष प्रवेश होतोय. मग जी काही चर्चा झाली त्यालाच कुठेतरी हा छेद म्हणायचा का? निश्चित झालेल्या चर्चेला हा छेदच आहे. रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत. मग परिणाम आहे की ते ऍक्शनला रिएक्शन ही होणार आहे. मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली वाटचाल चालू त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे. आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील. मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील. दुसरीकडे पण याच मुद्द्याला अनुसरून एकीकडे जर बघितलं तर
ना याच्या आधी देखील फडणवीस यांनी समजवलं असल्याचं वारंवार समोर आलेलं बघायला मिळालं. मग ते फडणवीस यांच्या एकूणच वक्तव्याला डावरून या सगळ्या गोष्टी करत आहेत का वाटतंय? त्यांच्यामुळे महायुतीमध्ये डिस्टर्ब मोठ्या प्रमाणात निर्माण होतं. रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरला पाहिजे. तो डोंबिवली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही. प्रदेशाध्यक्ष बाहेर फिरा, थोडंसं चांगलं काम करा. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकायचं नसेल तर तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही. परंतु निश्चित एवढंच सांगतो की आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. वसई विरार महानगरपालिका काल पक्षप्रवेश या संदर्भात होता. तर वसई विरार महानगरपालिका भाजपच्या हाती स्पष्टपणे म्हटलेलं बघायला मिळालं. महायुती हा उल्लेख त्यांनी डावरला. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे. परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे. महायुतीकडे त्यांचा कल आहे. आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे. काँग्रेसचे विजय भेटण्यासाठी येत आहेत, कसं पाहता या एकूणच? आता दिग्विजय आले तर काय त्यांचा काही विशेष काही प्रभाव मला वाटतं पडणार नाही. या सगळ्या चर्चा होत राहतात. परंतु आता ना महाविकास आघाडी राहिली ना इंडिया आघाडी राहिली. आता फक्त संबंध जपणं इतकाच काय तर तो परिणाम आता तुम्हाला जाणवेल. एक शेवटचा प्रश्न आहे. तपोवन वृक्षाचा नाशिक मधला जो वाद आहे यावरून नितेश राणेंनी एक वादग्रस्त ट्विट केलेला आहे. पर्यावरण प्रेमी ईदला बकरी कापण्याला जो विरोध करताना कधी दिसले नाही असं नितेश राणे म्हणतात. खरं तर पावनभूमीमध्ये जी वृक्षतोड चालू आहे त्याला नागरिकांपासून सगळ्यांनीच स्पर्धता दाखवली. सरकारला वेगळा पर्याय निवडावा सांगत आहेत. मात्र दुसरीकडे सरकारमधलेच मंत्री असे वादग्रस्त ट्विट करतात. एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत. कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये. जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे. झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे. परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं. परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही. म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतायत हे कळायला मार्ग देईल. म्हणून असे स्टेटमेंट देऊन वातावरणामध्ये आणखीन बिघडेल कशी हा त्यांचा प्रयत्न आहे. सर, निवडणुका झालेल्या आहेत, केलेला आहे. 21 तारखेला निकाल होणार आणि बऱ्याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर विरोधी पक्षातील लोक आंदोलन करतायत आणि घोटाळा होईल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते. तसे आरोप या सगळ्या विरोधकांकडून. आता त्याच्यामध्ये काय होईल तर निवडणूक आयोग जाणो. इतिहासामध्ये पहिल्यांदा असा निर्णय झालेला आहे. पहिल्यांदा इतक्या दिवस पेट्या एखाद्या स्ट्रॉंग रूम मध्ये राहणं मग त्याच्यावर शंका उपस्थित होणं हे साहजिक आहे. हे काही चुकीचं नाही आहे. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेले की स्ट्रॉंग रूमच्या बाहेर लोक अक्षरशः झोपायचे. एक दिवस जरी पेटी तिथे राहिली तर आता ह्या 20 दिवस मग 20 दिवसामध्ये काही लोकांना थोडी शंका आहे की काही गडबडी होऊ शकते. आणि जर असे काही जर झालं तर मला वाटतं आता मग त्या इलेक्शनला अर्थ राहणार. थँक्यू सर. थँक्यू सो मच.